कोल्हापुरातील गणेशोत्सव म्हटलं की मिरवणुकीची शान म्हणजे तटाकडील तालीम मंडळ आजही येते। परंपरा, इतिहास आणि आधुनिकतेचा संगम पाहायला मिळतोय आणि गेली 100 वर्ष इथे आजही मानाचा गणपती उभा पाहायला मिळतोय। या मंडळाबाबत आपण काही ऐतिहासिक किस्से आणि घडामोडी जाणून घेऊयात। चला तर मग। तर आज आपल्या सोबत आहेत तटाकडील तालीम मंडळाचे अध्यक्ष महेश जाधव सर। तर नमस्ते सर, मंडळाच्या वैशिष्ट्याबद्दल काय सांगाल? कोल्हापुरामधील शिवाजी पेठेतील ही तटाकडील तालीम स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये 1880 साली स्थापन झालेली ही तटाकडील तालीम आहे। कोल्हापूर पूर्वी खूप छोटं होतं, कोटाच्या आतलं कोल्हापूर, आणि ही तटाकडील तालीम म्हणजे इकडं संपूर्ण या बाजूला तट होता आणि त्या तटावरती उभा राहिलेली म्हणून ही तटाकडील तालीम असं या तालमीचं नाव आहे। पूर्वीपासूनच या कोल्हापूरमध्ये सर्वात प्रथम आणि मानाचा गणपती म्हणून तटाकडील तालमीचा गणपती अशी पूर्वीपासून ही परंपरा आहे। या गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे शेकडो वर्षापूर्वीचा गणपती आणि आत्ताचा गणपती सेम टू सेम गणपती, म्हणजे 5.5 फुटाची उंची आणि पूर्ण शाडूचा असा हा गणपती तटाकडील तालमीचा आहे। या तालमीची गणेशाची विसर्जन मिरवणूक ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये कोल्हापुरामध्ये पहिल्यापासून आपण काढतो। लोकमान्य टिळकांनी 1892 साली हा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला, पण आमच्या तालमीनं 1882 साली 10 वर्ष अगोदर या ठिकाणी हा गणपती आम्ही बसवला आहे सार्वजनिक। आणि या मिरवणुकीमध्ये दरवर्षी आम्ही पूर्वी वेगवेगळ्या राज्याची तिथली सांस्कृतिक लोककला आम्ही मिरवणुकीमध्ये दाखवत होतो। म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर जयपूर उदयपूरचं गरबा नृत्य, पंजाबचा भांगडा, मुंबईचं कोळी नृत्य, बेंगलोरचं घोडा नृत्य, नाशिकचं आदिवासी नृत्य, मग आसाम, मणिपूर अशा वेगवेगळ्या राज्यांची तिथली लोककला आम्ही मिरवणुकीमध्ये एक स्टेज करून ते मिरवणुकी दाखवत होतो। पण कालांतरानं बदलत गेलं, रूप बदलत गेलं। आता गेल्या 4-5 वर्षापासून असा हा या ठिकाणी एक चांगलं मंदिराचा लूक असणारं दक्षिणात्य मंदिराचा डेकोरेशन या ठिकाणी आता केलेलं आहे। दरवर्षी आम्ही करतो। 10 दिवसात आमचे तालमीचे सर्व कार्यकर्ते अतिशय भक्तिभावानं या ठिकाणी सेवा करत असतात। लाखो लोक या ठिकाणी गणपतीचं आणि या डेकोरेशनचं दर्शन घेऊन जातात। कोल्हापुरात सर्वात पहिल्यांदा प्रथम 1988 साली हेलिकॉप्टरमधून मिरवणुकीमध्ये गणेशावरती पुष्पवृष्टी करण्यात आली होती, ही आमच्या तालमीनंच केली। त्यामुळं गणपती आणि मिरवणूक म्हटलं की तटाकडील तालमीचं नाव हे अग्रक्रमानं घेतलं जातं। आणि स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये सुद्धा तालमीच्या कार्यकर्त्यांनी अनेकांनी भाग घेतलेला आहे। कोल्हापुरात जे नाविन्य असायचं ते प्रत्येक वेळेला तटाकडील तालमीनं नाविन्य जोपासण्याचं काम देखील केलेलं आहे। आज तालमीमध्ये मैदानाचा आखाडासुद्धा मोठ्या प्रमाणात आहे। या ठिकाणी कोल्हापुरात म्युझिक लाईट हे 81 साली म्युझिक लाईट काय असते ती कोल्हापूरला तटाकडील तालमीनं दाखवून दिली। किंवा जो झांज पथक आहे ते पहिल्यांदा कोल्हापुरामध्ये झांज पथक आम्ही पुण्याच्या संगमवाडीचं झांज पथक आम्ही या ठिकाणी आणलं। आणि ज्यावेळी जे ढोल वाजायला आले त्यावेळेला या ठिकाणी असणारी त्यावेळीची लक्ष्मी टॉकीज, सरस्वती टॉकीज, या टॉकीजमध्ये पिक्चरला बसलेली माणसं बाहेर आलीत उठून, आबाळ फाटले काय, म्हणजे एवढा गडगडाट आवाज होता। कौलारू घरं होती, साध्या पावणीच्या छपरेच्या हे होत्या कौलं होती, ती त्या आवाजानं धडधडधड खाली पडलीत। एवढं मोठं त्यावेळेला ढोलचा आवाज होता। त्यानंतर मग बँड असेल, इक्बाल दरबार बँड, प्रभात बँड, चिकोडी बँड, वाकऱ्याचं झांज पथक, सांगलीचं लेडीज झांज पथक, असे वेगवेगळे आम्ही मिरवणुकीमध्ये नाविन्य दाखवायचं काम ह्या तटाकडील तालमीच्या माध्यमातून केलेलं आहे। खरं तर नवसाला पावणारा गणपती, सोने चांदीचे दागिने खूप मोठ्या प्रमाणात गणपतीचे आहेत। आम्ही जाहिरात अशी फार मोठी काही करत नाही, पण पूर्वीची एक आख्यायिका अशी होती की तटाकडील तालमीचा गणपती हा सोडण्यासाठी शिवाजी पेठेतले अनेक तालमींचे मोठमोठे अध्यक्ष वगैरे कार्यकर्ते हे एकत्र या तालमीमध्ये यायचे। मर्दानी खेळ असायचा आणि संध्याकाळच्या वेळेला आम्ही गणपती आमचा तालमीचा बाहेर काढत होतो।
त्यावेळेला लाईट पण नव्हती, गॅसच्या बत्त्या होत्या. त्या गॅस बत्त्यांच्या उजेडामध्ये संध्याकाळची मिरवणूक आमची निघायची. म्हणजे ती मिरवणूक कधी काढत होतो, सर्व गणपती कोल्हापुरातले पाण्यात विसर्जित झाले की मग आमच्या गणपतीची मिरवणूक आम्ही सुरू करायचं. आणि आमचा गणपती विसर्जित झाला की कोल्हापूरची गणपतीची सार्वजनिक गणेश विसर्जन संपली अशी आख्यायिका होती. पण 80-81 साली इथल्याच काही मंडळांनी थोडी वाद झाला, ईर्ष्या झाली, आमचा गणपती शेवट सोडणार. 3 दिवस गणपती रस्त्यात होता आमचा. मग त्यावेळेला कलेक्टर SP नी मध्यस्थी करून दोन्ही गणपती एकावेळी सोडायचा निर्णय घेतला. आणि त्यानंतर मात्र आम्ही हा गणपती दिवसा काढायला सुरुवात केली. आणि दिवसा गर्दी तालमीच्या गणपतीला सगळ्या लोकांची व्हायला लागली. ग्रामीण भागातून येणारे लोक खूप मोठ्या प्रमाणात आहेत. पूर्णपणे शाडूची ही मूर्ती आहे, त्याला नैसर्गिक रंग दिलेला आहे. त्यामुळे ही मूर्ती आम्ही पंचगंगेच्या वाहत्या पाण्यामध्येच विसर्जित करतो. आणि यावेळी देखील आम्ही पंचगंगेच्या पाण्यामध्येच विसर्जित मूर्ती करणार आहोत. अशा या तटाकडील तालमीचा इतिहास खूप मोठ्या प्रमाणात आहे. तालमीमध्ये 100 वर्षापूर्वीचं दत्ताचं जागृत देवस्थान देखील आहे. नंतर त्रिंबोली यात्रा मोठ्या प्रमाणात होते. आमच्याकडे अलीकडच्या काळामध्ये आमचे तालमीचे कार्यकर्ते नवरात्रचा उत्सव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करतात. एक नावाजलेली तालीम म्हणून या तालमीकडं बघितलं जातं आहे. तरी हा तटाकडील तालीमचा मंडळाचा जो गणपती आहे तो मानाचा गणपती म्हणून आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून ओळखला जातो. याचं काही खास वैशिष्ट्य आहे का? याचं वैशिष्ट्य हे आहे की एखाद्या कुठल्याही मूर्ती असू दे, ती दगडाची असू दे, मातीची असू दे किंवा अन्य कुठल्याही असू दे, त्या शिल्पाला जोपर्यंत आपण त्याची प्राणप्रतिष्ठा करत नाही तोपर्यंत त्यात दैवत येत नाही. तशा पद्धतीनं शेकडो वर्षापूर्वी, 125 वर्षापूर्वी जी मूर्ती बसवली आणि त्यानंतर ती मातीची मूर्ती आहे. माती ही जिवंत असते म्हणून मातीला अनन्य महत्त्व आहे. म्हणजे श्रीकृष्णाच्या काळात म्हणजे माती खाऊन जगणारी माणसंसुद्धा होती. त्यामुळं माती ही जिवंत असते. आणि मग माती ही मातीचा हा गणपती असल्यामुळं आणि तो एकाच साच्यातला, एकाच रूपातला गणपती असल्यामुळं अनेक लोकांची भावना, भक्ती या ठिकाणी आहे. जो ज्या पद्धतीने भक्ती करतो त्या पद्धतीनं देव आपल्याला पावत असतो. म्हणून जे येणारे सगळे भक्त आहेत ते अत्यंत अंतकरणपूर्वक मनपूर्वक श्रद्धेनं या गणपतीकडं ध्यान लावून बसले असतात किंवा एक भक्ती चांगल्या पद्धतीनं प्रकट करून देवाला या ठिकाणी प्रसन्न करून घेण्याचा ते प्रयत्न करत असतात. आणि साहजिकच जिथं भक्त आहेत तिथं देव धावून येतो. तशी आमच्या गणपतीच्या ह्या 10 दिवसाच्या काळामध्ये या ठिकाणी गणपतीची जे भक्त आहेत त्या भक्तांसाठी आमचा ह्या नवसाला पावणारा गणपती निश्चितपणे पावतो. तुम्ही देखील आता आलेला आहे. तुम्ही देखील आज जाऊन एक 5 मिनटं मांडी घालून त्या गणपतीकडं बघा. तुम्ही सुद्धा काही मागणी मागायची असेल ती मागून बघा. आणि पुढच्या वर्षापर्यंत तुम्हाला स्वतःला प्रचिती येईल की हा गणपती नवसाला पावणारा आहे का नाही. इतरांच्यासारखं आम्ही स्वतःहून काय नारळाची ट्रक आणून टाकतो आणि मग तिची जाहिरात करतो किंवा सोशल मीडियातनं फार मोठ्या प्रमाणात जाहिरात करायची, प्रथम आमचा गणपती नवसाला पावणारा गणपती, असं आम्ही काय फार करत नाही. मी अध्यक्ष आहे या तालमीचा गेले 18-17-18 वर्ष. त्यामुळं मला हेही इतकंच सांगायचं आहे की खऱ्या अर्थानं ह्या मूर्तीमध्ये दैवत्व आहे, नवसाला पावणारा आहे. म्हणूनच तालमीचे सोन्याचे, चांदीचे दागिने एवढ्या मोठ्या प्रमाणात आहेत. आमच्या सर्वांचा विश्वास आहे. आणि आमच्यापेक्षा बाहेरची लोक, एवढी लोक येतात दर्शनाला आणि त्या एवढ्या लोकांना या ठिकाणी ह्या गणपतीनं चांगला प्रसाद दिलेला आहे. त्यामुळं आमचा हा नवसाचा गणपती आहे. तर शेवटचं म्हणजे मिरवणुकीची शान म्हणून तटाकडील तालीम मंडळाकडे पाहिलं जाते. आणि याचं काही खास वैशिष्ट्य आहे का किंवा यावर्षी तुमचं काय नियोजन असणार आहे? मी म्हटलं ना की मिरवणुकीचं खास वैशिष्ट्य म्हणजे तेच म्हटलं की 26 जानेवारीला जे काही दिल्लीमध्ये वेगवेगळ्या राज्यांचं तिथलं चित्ररथ दाखवतात तशा पद्धतीनं आम्ही या कोल्हापुरामध्ये जे नाविन्य जे काही दाखवायचं काम केलं. आत्ता 3-4 वर्ष आम्ही या डॉल्बी वाढला. आम्ही डॉल्बी लावत नाही. डॉल्बी आम्हाला लावायला अवघड नाही, पण आम्ही डॉल्बी लावत नाही कारण गणपती आमचा त्या पद्धतीचा नाही आहे. त्यामुळं आम्ही जे लावत होतो ती अशी लोककला होती की ती कोल्हापूरनं नाही तर राज्यानं आपल्या कधी काय बघितलेलं नसतील. असे आसाम असू देत, मणिपूर असू देत, केरळ असू देत, बेंगलोर असू देत किंवा पंजाब असू दे, अशा वेगळ्या राज्यांची कला
आम्ही दाखवताना लोक उत्सुकता असायची की आता तटाकडील तालमीने यावर्षी काय आणले. तर आता आम्ही यावर्षी धनगरी ढोल आम्ही ठेवलेला आहे, एक ढोल फक्त ठेवलेले आहेत, बँड आणि धनगरी ढोल ठेवलेले आहेत. त्या आणि अतिशय साध्या पद्धतीनं म्हणजे कुठलीही डॉल्बीचा आवाज किंवा डॉल्बीची सिस्टीम न वापरता भक्तिभावानं ही मिरवणूक आम्ही या ठिकाणी काढणार आहे. त्याच पद्धतीनं सजीव देखावे देखील आम्ही पूर्वी करत होतो, आत्ता या 4-5 वर्षात केलेले नाहीत, 5 वर्षात. नाहीतर सजीव देखाव्याला सुद्धा दरवर्षी 1 नंबरचं बक्षीस या ठिकाणी आम्हाला मिळायचं. मला आठवतं आहे आत्ता देखील आमची 50-60 मोठी शिल्ड या ठिकाणी आता आमच्याकडे आहेत, तुम्ही बघू शकताय. म्हणजे अगदी 4-4, 5-5 फुटाची शिल्ड म्हणजे बक्षिसाची ही आम्ही 1 नंबरची मिळवलेली आहेत पूर्वीपासून. त्यामुळे या तालमीला इतर तालमी आहेत नावाजलेले आहेत, पण ही तटाकडील तालीम अतिशय गणपतीच्या बाबतीमध्ये खूप नावाजलेली तालीम आहे. कोल्हापुरातील विसर्जन मिरवणुकीचा शाही सोहळा आणि ऐतिहासिक मानाचा गणपती म्हणून आजही नातं अगदी भक्कम आहे आणि ते ऐतिहासिक परंपरा आणि संस्कृतीचा संगम आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणूनच आज ही तटाकडील तालीम कोल्हापूरकरांच्या हृदयात एक प्रथम क्रमांकावर आहे. कॅमेरामन केतनसह मी सुरेखा, तारा न्यूज, कोल्हापूर.